तुम्ही सातत्याने महिला सक्षमीकरणाबद्दल बोललेला आहात, त्याच्याबद्दल आपण सातत्याने कार्य करताय, वेगवेगळे इनिशिएटिव्ह तुम्ही घेताय, पण अजून देखील हे तुम्ही पाहताय की देयर इज अ कल्चर की महिला सरपंचाचा पती, हे जे कल्चर आहे हे कल्चर कुठेतरी कमी होताना अजून पण दिसत नाही. महिला या डमी कॅन्डिडेट सारख्या वापरताना आपण पाहतो. तर हे कल्चर कुठेतरी कमी व्हावं आणि ही जी काही महिला सक्षमीकरण आहे ते खरोखर व्हावं आणि ते समाजासमोर यावं, हे कधी घडणार? मी तुमच्यावर अग्री पण करते आणि डिसअग्री पण करते. 100% असं नाहीये. आज अनेक आपल्या पक्षातच इनफॅक्ट किंवा महाविकास आघाडीतच चांगल्या महिला नेतृत्व आहे ज्यांचे पती कधीच आजूबाजूला दिसत नाहीत आणि त्या सक्षमपणे मनुष्यबळ म्हणून तिथे त्यांची भूमिका बजावत असतील. तुमच्या उरणच्या नगर अध्यक्ष असतील किंवा आमची उपनगर अध्यक्ष असेल, अनेक आमच्या नगरसेविका आहेत, अनेक शेका पक्षाचे सरपंच आहेत, महिला आहेत पण फार सक्षमपणे पॉलिटिकल काम करतात. पण हे कल्चर गेलं पाहिजे. आपण ते एज्युकेशन मधनं होईल, ते पॉलिटिकल पार्टीजच्या कल्चर मधनं होईल. आता आपल्यासारख्या ज्या पार्टीज आहेत, म्हणजे मीनाक्षी ताईंना पार्टीने तेव्हा तिकीट दिलं जे ओपन महिला होतं किंवा मी पण ओपन मधनं उभी राहिलेली कॅन्डिडेट आहे. हे जेव्हा पॉलिटिकल कल्चर करतील किंवा आदिती सुनील तटकरे त्या सुद्धा ओपन मधनं उभ्या राहिलेल्या एक महिला कॅन्डिडेट आहेत, तर हे जेव्हा पॉलिटिकल वातावरण राजकीय पक्ष क्रिएट करतील तर हळूहळू त्याच्यात तो बदल दिसेल. 20-25% आहे, पण तो अजून झपाट्याने घडण्याची गरज आहे.